जून महिना संपत आला तरी सिंधुदुर्गामध्ये मान्सूनची प्रतीक्षा ही कायम असलेली पाहायला मिळते। सिंधुदुर्गामध्ये पहिला सुरुवातीला जो पाऊस झाला त्याच्यामध्ये भात पेरणी करण्यात आली, पण मात्र अद्याप जर पाहिलं तर सिंधुदुर्गामध्ये मान्सून जी आहे ती मात्र पाठ फिरवलेली पाहायला मिळते। त्यामुळे भात पेरणी जी आहे झालेली आहे, पण मात्र काही रोपं आहेत, काही भागातील आहेत ते अजून रोपं काढायची वेळ आली, पण मात्र मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे आणि ही रोपं काढून जरी काढली तरी मात्र ही पाऊस नसल्यामुळे लावणी कशा प्रकारे करायची हा मात्र प्रश्न मात्र शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झालेला पाहायला मिळतो। मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात जर पाहिलं तर मान्सून हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दमदार हा पाऊस झाला होता, पण मात्र अपेक्षितप्रमाणे मान्सून जो आहे तो मात्र सिंधुदुर्गामध्ये झालेला नाही आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जर पाहिला सरासरी तुलनेत मान्सून जो आहे तो जवळपास 22% एवढा पाऊस जो सिंधुदुर्गामध्ये पडलेला पाहायला मिळतो, पण मात्र जून महिन्यापर्यंत जर पाहिला एकूण जवळपास 88% जो मान्सून आहे तो मात्र सिंधुदुर्गामध्ये पडतो आणि पण मात्र या मान्सूनची प्रतीक्षा मात्र अजूनही इथल्या सिंधुदुर्गातील जो बळीराजा आहे तो मात्र आतुरतेने वाट पाहताना बघायला मिळतो आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।